19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर न उतरवण्यासाठीचा आदेश भारतीय पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। 19 फेब्रुवारी या शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे जुन्नर तालुक्यामध्ये किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर न उतरवण्याचा आदेश भारतीय पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे। शिवरुण युवा प्रतिष्ठान जुन्नर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अक्षय मोहन बोराडे यांनी 14 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉक्टर वडिगेर यांचे कार्यालयामध्ये लेखी तक्रार केली होती। सदर हेलिकॉप्टर हे दरवर्षी बेकायदेशीररित्या शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उतरवण्यात येतं असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे। उतरत असताना जर ते हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले तर अनेक गावातून किंवा अनेक शहरातून भरपूर मोठ्या प्रमाणात विविध शिवप्रेमी येत असतात। तर त्या हेलिकॉप्टर त्यांना म्हणजे त्याची इजा झाली तर भरपूर शिवभक्तांना याचा फटका बसू शकतो व आमचा विरोध शिवजयंतीला नसून जे काय बेकायदेशीरपणे जे हेलिकॉप्टर उतरवलं जातं त्याला आमचा विरोध आहे। उलट महाराज हे आपल्या सगळ्यांचे आहे व शिवजयंती ही आपल्या सर्वांची आहे। तसेच शिवनेरीवरती सदर हेलिकॉप्टर उतरत असताना प्रचंड दाबाने हवा हेलिपॅडवर तयार होते। अशा वेळी एखादी दुर्घटना किंवा इंजिनमध्ये बिघाड झाल्यास त्याकरता अग्निशामक किंवा इतर सुविधा गडावरती उपलब्ध नाहीयेत असा उल्लेख बोराडे यांनी केला आहे। आपण मुख्यमंत्री आणि इतर महोदयांनी शिवनेरीच्या पायथ्यास उतरून महाराजांचा किल्ला हा पायऱ्या चढून यावं आणि कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं। सर्व शिवप्रेमी आमदार इतर नेते शिवनेरी किल्ला चढून जातात, मात्र मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने किल्ले शिवनेरीवरती उतरतात। असे असताना अनेक शिवप्रेमींच्या जीवास धोका आहे। तसेच ऐतिहासिक पौराणिक असा राष्ट्राचा जो सुंदर ठेवा आहे त्यास हानी पोहोचू शकते असा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे। या अनुषंगाने भारतीय पुरातत्व खाते यांनी सदर हेलिकॉप्टर किल्ले शिवनेरीवरती उतरवू नये असा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना 15 फेब्रुवारी रोजी देण्यात आला आहे। शिवरुण युवा प्रतिष्ठान जुन्नर यांच्या वतीने शिवनेरीवर जी शासकीय प्रशासकीय दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होत असते, या शिवजयंती निमित्ताने जे येथे प्रशासकीय मंत्री महोदयांचं हेलिकॉप्टर उतरत असतं, असे हेलिकॉप्टरमुळे या शिवनेरी किल्ल्यावर दुर्घटना होऊन अनेक लोकांचा प्राण जाऊ शकतो असं शिवरुण युवा प्रतिष्ठानचे अक्षय बोराडे यांनी आपलं कार्यकर्त्यासमोर म्हणणं C24 तास समोर मांडलेलं आहे। त्यांचं म्हणणं हे कितपत योग्य आहे हे प्रशासन कितपत लक्ष घालून सदर हेलिकॉप्टर उतरायला विरोध करतं किंवा अंमलबजावणी करतं हे येणाऱ्या 19 फेब्रुवारीला समोर येईलच। परंतु मागील 4 वर्ष मागे गेलो असता मागे काही संघटनांनी मराठा आरक्षण संदर्भात येथे हेलिकॉप्टरवर दगडी मारून आपला निषेध व्यक्त केला होता। त्यावेळेस दुर्घटना होता हे हेलिकॉप्टर बचावलं होतं। परंतु वर शिवनेरी किल्ल्यावर जर अशा प्रकारच्या अग्निशामक किंवा इतर सुविधांचा वानवा असेल तर प्रशासनाने नक्कीच कलेक्टर साहेबांनी व प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून सदर शिवरुण युवा प्रतिष्ठानचे जे म्हणणे आहे ते समजून घ्यावे अशी मी विनंती करतो। जुन्नरहून C24 तास करता प्रतिनिधी अयूब शेख। परंतु पुन्हा एकदा शिवजन्मोत्सव कार्यक्रमावरती कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचं गडद चित्र निर्माण झालंय। अयूब शेख, C24 तास, जुन्नर।